नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारण 26 वर्षांनी त्याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं 2 महिन्यापूर्वी आणि 7,000 करोड रुपये खर्च करून अक्षरशः हा प्रकल्प आपल्या सामान्य जनतेसाठी उघडण्यात आला. जोरदार स्वागत झालं आणि अक्षरशः ना या पहिल्याच पावसामध्ये तिथं गळती झाली, पाऊस पडायला लागला, दरड कोसळली आणि अक्षरशः लोकांनी टीकेची झोड उठवली. मी बोललो ना, सरकार कुठलंही असो, विरोधक असतात फक्त टीका करण्यासाठी. पण मी काय बोललो की मी एक ड्रायव्हर आहे, 36 वर्ष गाडी चालवतो. मी फक्त ड्रायव्हरच्या नजरेतूनच मी सांगणार आहे. इथे मान्य आहे, इथे काय झाला असेल भ्रष्टाचार, मान्य आहे इथे कोणाच्या तरी कामामध्ये कसूर झाले असेल, मान्य आहे इथे कुणीतरी कामामध्ये काहीतरी म्हणजे गफलत झाली असेल काहीतरी, आणि त्याच्यामुळे इथे कुठेतरी कामाची कमतरता झाली आणि तिथे ते धबधब्यासारखं पाणी गळायला लागलं आणि लाखो टन तो राडा रोड घेऊन रस्त्यावर पडला. पण शासनाने त्वरित हालचाल केली आणि तो 12 तासाच्या आत तो राडा रोड बाजूला करून वाहतूक चालू केली. आता सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यावेळेला हा मिसिंग लिंक चालू झाल्यानंतर मी 4 दिवसात त्या मिसिंग लिंकनं प्रवास केला. लोणावळ्याच्या अगोदरपासून तो चालू होतो आणि खालापूरला तुम्ही येता अवघ्या 13 मिनिटात 14 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. एक वेग निर्धारित ठेवायचा गाडीचा आणि अक्षरशः मध्यम गाडीचा वेग जरी ठेवला ना तर तुम्ही 13 ते 14 मिनिटात खालापूरला पोहोचता. विचार करा, जुना खोपोली घाट, त्याच्यानंतर 26-27 वर्षापूर्वी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, त्याच्यानंतर 26 वर्षांनी हा मिसिंग लिंक. प्रत्येक सरकारने काय ना काय त्याच्यामध्ये काय ना काय डेव्हलप केलं, थोडंसं नवीन आणण्याचा प्रयत्न केला. पण ते थोडी झाली असेल चुकी, पण ह्याचा अर्थ असं नाही की तो प्रकल्पच चुकीचा आहे. कित्येक लोकांनी अनुभव सांगितला की खूप छान आहे. म्हणतात ना, इंजिनिअरिंगच्या दुनियातलं हे 8वा अजूबा असंच म्हणावं लागेल. त्यामुळं विरोधक फक्त विरोध करण्यासाठी असतात. ना मी सरकारच्या विरोधात बोलत ना सरकारच्या बाजूने बोलत. मी एक ड्रायव्हर आहे आणि गेली 36 वर्ष आपण गाडी चालवतो. कित्येक प्रकल्प आपण अनुभवलेत आणि त्याच्यावरून आपण गाडी घेऊन गेलेलो आहेत. त्यातलाच हा एक प्रकल्प. 15 मिनिटाचा अनुभव तुम्हाला इतका खूप छान वाटला. जुन्या खोपोली जो रस्ता होता ना, त्याच्यामध्ये वाहतूक समस्या होती आणि मुंबई ते पुणे जायला कमीत कमी 5 तास लागायचे. त्याच्यानंतर 26-27 वर्षापूर्वी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आला, त्यानंतर ते 2 ते 2.5 तासावर आलं आणि त्याच्यानंतर आता मिसिंग लिंक आलं. पुन्हा तुमचा अर्धा तासाचा प्रवास कमी झाला, अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास. त्यामुळं कुठला प्रकल्प चुकीचा नाही. मान्य आहे तिथं काहीतरी कुणाच्या कामात कसूर झाले असेल, पण ड्रायव्हरच्या नजरेतनं तर खरंच हे चांगलं आहे. आणि कित्येक ड्रायव्हरने ह्या मिसिंग लिंकनं प्रवास केला असेल, काय अनुभव आला असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.